या ठिकाणी साहेबांचा आदेश पण असा दिलेला आहे. तसंच उद्या आपण सर्वजण मिळून तहसीलदार साहेबांना निवेदन द्यावं असं पण आहे. कारण काय करतो बसपेक्षा आपण जसं गावशीला जमलो होतो आपण त्या दिवशी जमायचं आणि तहसीलदार साहेबांना निवेदन या घटनेचा निषेध करायचा. शहरामध्ये मीटिंग घेण्यात आलेली आहे. त्या मीटिंगच्या मागे आपण काय सांगू शकतो? दिनांक 10 तारखेला परभणी येथे जे अप्रिय घटना घडली त्या घटनेच्या अनुषंगाने आज रोजी समाज बांधवांची मीटिंग घेण्यात आली. त्यामध्ये सर्व समाज बांधवांना परभणीच्या घटनेच्या अनुषंगाने ज्या विविध अफवा पसरवण्याचं काम जे काही समाजकंटक करत आहेत त्या अफवांवर विश्वास ठेवू नये आणि कोणताही बंद वगैरे करू नये. बंद हा पूर्णपणे बेकायदेशीर विषय आहे आणि एकत्र येणे बंद करणे आणि त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणे हा कायद्याने अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. याबाबत तरुण मुलांना नागरिकांना माहिती देण्यात आली आणि शांततेचं आवाहन करण्यात आलं. नागपूर बौद्ध विहारामध्ये ही समाज बांधवांच्या तर्फे मीटिंग घेण्यात आलेली आहे. या मीटिंगला नागपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक कदम आले होते. त्यांनी काय आवाहन केलं आणि कशा पद्धतीची मीटिंग झाली? या मीटिंग मध्ये संविधान प्रेमी अर्धापूर शहरातील व तालुक्यातील आम्ही सर्वजण अगोदर या ठिकाणी जमलो, बैठक घेतली, चर्चा केली आणि त्यामध्ये असं ठरवण्यात आलं होतं की जे परभणीला 10 तारखेला घटना झाली त्या घटनेच्या अनुषंगाने ज्या संविधान प्रेमी परभणी येथील मुलांवर गुन्हे दाखल झाले त्यातील काही जण पोलीस कस्टडीमध्ये होते आणि त्यानंतर न्यायालयीन कोठडीमध्ये होते. त्याच्यामधील सूर्यवंशी नावाचा एक संविधान प्रेमी आंबेडकर अनुयायी हा आज मयत झाला. तर त्या बाबतीत आम्ही सर्वांनी एकत्र प्रज्ञाबौद्ध विहारात जमून तो मयत झाला त्याचा निषेध म्हणून अर्धापूर शहर उद्या बंद ठेवायचं असा निर्णय घेतला. त्या बैठकीमध्ये अर्धापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम आले आणि त्यांनी आमचं हे जे म्हणणं आहे ते सर्वांचं अगोदर ऐकून घेतलं आणि त्यानंतर त्यांनी इतर सर्व उपस्थितांना विनंती केली की तुम्ही या अगोदरच तहसीलदार साहेबांना माझ्या पोलीस स्टेशनला निवेदन दिलेलं आहे आणि अशी घटना झाली. आरोपी बद्दल त्यानं जे कृत्य केलेलं आहे आता तो न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची काय जामीन होणारच नाहीये. फास्ट ट्रॅक कोर्टात प्रकरण चालेल. अशा सगळ्या प्रक्रिया चालू असताना तुम्ही असं बंच वगैरे कुठलाही प्रकार करू नये. कायदा व सुव्यवस्था ठेवावा जेणेकरून आम्हालाही सहकार्य राहील आणि तुमचं सहकार्य आम्हाला असेल तर आम्हाला तुम्हाला सहकार्य करता येतील अशी त्यांनी सर्वांना या ठिकाणी विनंती केली. आणि ही विनंती करून त्यांनी एक आवाहन केलं की मी तुमच्या सर्वांसोबत येतो आणि आपण आजचे जे सूर्यवंशी मयत झाला त्या घटनेचा निषेध म्हणून आपण मान्य तहसीलदार साहेबांना निवेदन देऊ. त्या बाबतीत मी तुमच्या सोबत राहतो आणि ते निवेदन देऊन आपण त्या घटनेचा निषेध करू असं साहेबांना या ठिकाणी विनंती केली आणि या ठिकाणी ती बैठक अशा प्रकारे संपन्न झाली.